विचार काय करतोस? काहीतरी करून दाखव. वेळ जाईल निघून, प्रवाहामध्ये तरुण दाखव. लाखो आले आणि गेले, बोलून उपदेश सगळे. स्वतः काही नाही केले, फक्त उपदेश दिले. उपदेशाचे कडू तू पिऊन तर बघ, सत्याची साथ तू देऊन तर बघ. हिंमत आहे तुझ्यात आयुष्याचा शिखर चढण्याची, स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ. हीच वेळ आहे योग्य पाऊल पुढे टाकण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. घाबरू नकोस, निर्णय घे, यश तुझ्याच हातात आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे जनरल माइंड लाईफ. मी रोज तुमच्यासाठी डेली यूज इंग्लिश सेंटेन्स इन मराठी, रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य घेऊन येत असतो. तुम्ही ही वाक्ये आजच पाठ करा आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा नक्की वापर करा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करेल. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. बघा, आज मी तुमच्यासाठी नवीन इंग्रजी टू मराठी असे सेंटेन्स घेऊन आलो आहे. याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. बघा, पहिला सेंटेन्स काय आहे? आय कॉल्ड हिम. मी त्याला फोन केला, मी त्यांना फोन केला, मी त्याला बोलावलं. आय कॅन फिक्स इट. मी दुरुस्त करू शकतो, मी दुरुस्त करू शकते. आय कॅनॉट कम. मी येऊ शकत नाही. आय कॅनॉट मूव्ह. मला हलता येत नाही, मी हलू शकत नाही. आय कॅनॉट रीड. मला वाचता येत नाही. आय कॅनॉट स्टे. मी राहू शकत नाही. आय कॅनॉट टॉक. मी बोलू शकत नाही. आय कॅच टॉम. मी टॉमला पकडलं. आय डिड नॉट लाय. मी खोटं बोललो नाही. आय डिड नॉट विन. मी जिंकलो नाही, मी नाही जिंकले. आय डू नॉट बाईट. मी चावत नाही. आय डू नॉट रीड. मी वाचत नाही. आय डू नॉट स्विम. मी पोहत नाही. आय ड्रिंक बियर. मी बियर पितो, मी बियर पिते. आय ड्रिंक मिल्क. मी दूध पितो, मी दूध पिते. आय ईट चिसे. मी चीज खातो, मी चीज खाते. आता बघा, स्पेलिंग काय आहे? चिसे. चिसे म्हणजे काय? तर दुधापासून तयार केलेला पदार्थ, त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? चीज. आय ईट चिसे. मी चीज खातो, मी चीज खाते. म्हणजे काय? जे काही आपण दुधापासून पदार्थ बनवतो त्याला आपण इंग्रजीमध्ये चिसे असे आपण म्हणतो. बघा, नेक्स्ट काय आहे? आय हॅव अ काव. माझ्याकडे एक गाय आहे. आय हॅव अ डॉग. माझ्याकडे एक कुत्रा आहे, माझ्याकडे एक कुत्रा आहे. आय हॅव अ गन. माझ्याकडे बंदूक आहे. आय हॅव अ की. माझ्याकडे एक चावी आहे. आय हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन आहे, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव मनी. माझ्याकडे पैसे आहेत. आय हॅव प्रूफ. माझ्याकडे पुरावा आहे. आय हेल्प टॉम. मी टॉमची मदत केली. आय नो अ वे. मला एक मार्ग माहीत आहे, मला एक रस्ता ठाऊक आहे. आय लाईक बेकन. मला बेकन आवडतं. आता बघा मित्रांनो, बेकन म्हणजे काय? तर डुकराचे वाळवलेले मांस. आपण याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? बेकन. आय लाईक बेकन. मला बेकन आवडतं. आय लाईक बुक्स. मला पुस्तक आवडतात, मला पुस्तकं आवडतात. आय लाईक ब्रेड. मला पाव आवडतो. आय लाईक ब्रेड. मला ब्रेड आवडतो. आय लाईक फ्रूट. मला फळं आवडतात. आय लाईक गेम्स. मला खेळी आवडतात, मला गेम्स आवडतात. आय लाईक रग्बी. मला रग्बी आवडतो. आता बघा, रग्बी म्हणजे काय? तर अंडाकृती चेंडूच्या साह्याने
खेळण्याचा फुटबॉलचा खेळ त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये रग्बी. आय लाईक स्टेक मला स्टेक आवडतो. आता बघा स्टेक म्हणजे काय तर माशाचा भाजलेला मोठा तुकडा त्याला आपण काय म्हणतो स्टेक. आय लाईक स्टेक मला स्टेक आवडतो. म्हणजे काय स्टेक म्हणजे माशाचा मोठा आकाराचा भाजलेला तुकडा. आय लाईक वुमन मला स्त्रिया आवडतात. मला बायका आवडतात. मला महिला आवडतात. आय लाईक दॅट मला ते आवडलं. आय लोस्ट अगेन मी पुन्हा हरले. आय लव बुक्स मला पुस्तक खूप आवडतात. आय मेड अ बीट मी पैज लावली. आय मीट अ गर्ल मी एका मुलीला भेटले. आय मस्ट स्टडी मला अभ्यास करायला पाहिजे. मला अभ्यास करायला हवा. आय नीड अ मॅप मला एका नकाशाची गरज आहे. आय नीड शुगर मला साखरेची गरज आहे. आय नेवर लॉस मी कधीही हरत नाही. आय फोन हिम मी त्यांना फोन केला. आय रीड बुक्स मी पुस्तक वाचते. आय टूक रिस्क मी जोखीम उठवल्या. आय ट्रायड दॅट मी ते करून बघितलं. आय अंडरस्टँड मला समजतं मी समजते. आय अंडरस्टूड मला समजलं. आय वॉक अ लोट मी भरपूर चालते. आय वॉन्ट अ जॉब मला नोकरी हवी आहे. आय वॉन्ट मनी मला पैसे हवेत. मला पैसा हवा आहे. आय वॉन्ट मनी मला पैसे हवेत. मला पैसा हवा आहे. आय वॉज स्लीप मी झोपलेले किंवा आपण असे पण म्हणू शकतो मी झोपलो होतो. आय वॉज सेकन मी हादरून गेले. आय वॉज स्लीपी मला झोप आली होती. आय विल फाईट मी लढेन. आय विल लर्न मी शिकेन. आय विल नॉट बाईट मी चावणार नाही. आय विल नॉट लॉस मी हरणार नाही. आय विल नॉट स्टॉप मी थांबणार नाही. आय विल बी फ्री मी मुक्त होईन. आय विल बी गुड मी चांगली वागेन. आय विल बी लेट मला उशीर होईल. आय विल एक्सप्लेन मी समजावते. आय विल गो होम मी घरी जाईन. आय विल रीड इट मी वाचेन. आय कम कॅनेडियन मी कॅनेडियन आहे. आय एम अ डॉक्टर मी एक डॉक्टर आहे. आय एम अ लॉयर मी वकील आहे. थँक्स जनरल माइंड लाईफ. मित्रांनो इथं माझा व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्हाला आजचे डेली यूज इंग्लिश सेंटेन्स रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स धन्यवाद.